विनोद पत्रे, यवतमाळ. आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. बीड तालुक्यातले रमेश गाडे यांचा मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर अवयवदानाचा धाडसी निर्णय. 5 रुग्णांना मिळणार जीवनदान, इतरांनाही दिली अवयवदानाची प्रेरणा. रायगड जिल्ह्यात पेण इथं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्वच्छता अभियानाचं आयोजन. 1125 सदस्यांचा मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग. वाशिम जिल्ह्यात आपदा मित्रांना नैसर्गिक तसंच मानवनिर्मित आपत्तीच्या काळातल्या प्रतिसादाबाबत मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन. तज्ज्ञांकडून मदत आणि बचावविषयक कृतींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे रब्बी पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान. वन विभागानं तातडीनं प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात ICANN या इंटरनेट क्षेत्रातील कंपनीच्या जागतिक संस्थेची 85वी कम्युनिटी फोरम परिषद सुरू. इंटरनेट जगताच्या स्थितीगतीवर मान्यवरांची व्याख्यानं. भारतीय सेनेच्या वतीनं नागपुरात रेशीमबाग इथं व्हेटरन सन्मान संपर्क शिबिराचं आयोजन. माजी सैनिकांनी समाजातही आदर्श योगदान द्यावं, लेफ्टनंट जनरल DS कुशवाह यांचं आवाहन. जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळमध्ये मजरा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रांगोळी स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप उपक्रमाचं आयोजन. महिलांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग. आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात मढी घाटात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 4 जणांना घेतलं ताब्यात. काही आरोपी पळून जाण्यात यशस्वी. आता वळूयात पुढच्या बातम्यांकडे. इराणनं आयातुल्ला सय्यद